फणस घेताव, भाजी करताव, आणि तुम्हाला दाखवता. मग तुम्हाला दाखवतो. काय काय टाकलं त्याच्यात? गवऱ्या टाकल्या, हा जिरं टाकलं हा आणि मग गरम मसाला टाकला, चिकन मसाला. हा कढीपत्त्या. हा टाक. सोप्पाने जेवायला सुरुवात पण केली. घरी बघा किती घेतला नाही. घरी एक नंबर झाल्या. आज खतरनाक नाही. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं नवीन ब्लॉग मध्ये. मित्रांनो आज आहे ना, मी आणि सोप्पान म्हणजे छोटू ड्रायव्हर आपला, आम्ही घरी आहे दोघं पण. आणि आम्ही आज दोघं आलोय त्याचा एक फणस आहे, फणसाचं झाड आहे त्याचं. तर तिथे एक फणस काढायला, आणि आज आमचा बेत आहे की फणसाची भाजी बनवायचा. तर आम्ही दोघं आलोय फणस काढायला. सोप्पान वरती चाललाय झाडावर, दाखवतो तुम्हाला. हा बघा, फणस काढणार आहे तो. आणि फणस काढून झाल्यानंतर आम्ही घरी जाऊन मस्त भाजी बनवणार आहे. सोप्पानची आई पण आले, इकडे बघ. फणस घेताव, भाजी करताव, आणि तुम्हाला दाखवता. मग तुम्हाला दाखवतो. पाखरे बघा कशी ओरडतात. चांगला आहे, फणस काढला नाही. ए गाय आली, गाय आली. आमची काजल पण आले माझ्या मागून. हे 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 हे. फायनली फणस काढून झालाय. भावानं आपला फणस काढला नाही, हा बघा. आणि आता घरी घेऊन चाललोय. घरी जाऊन मस्तपैकी फणसाची भाजी बनवणार. दाखवतो तुम्हाला, शेवटपर्यंत ब्लॉग बघत राहा. आणि कशी भाजी होते ते बघूया. आणि चला घरी चाललोय आम्ही आता. आमचं तिकडे घर आहे इकडे. आणि हे फणस नदीच्या बाजूला आहे. हे बघा केवढं झाड मोठं आहे. फणस घरी आणलेला आहे. सोप्पांची आई फणसाची घरी काढते. हे इकडे तेल घेतलं नाही, चीक लागतो हाताला म्हणून. आणि आता सूप घेतला. घरी लवकर काढ, भाजी बनवायची आहे ना. कधी खाणार आम्ही? दुपारला. दुपारला लवकर जरा. हे घर काढण्याची एक वेगळी कला आहे. ती कोणाला तरी जमत नाही, म्हाताऱ्या माणसांना बरोबर जमतात. आई किती बोलते आमची. आई लग्नाला निघाले, धांदल झाले तिचे. सांगितलेलं आहे, तुम्ही गप राहा. आम्ही बरोबर सांगतो. हा, आता आम्ही कापायचं तेव्हा सांगणार. बरे कापणार, ह्याचे बारीक बारीक तुकडे करणार. त्याच्यानंतर शिजत घालणार. कुठे शिजत, कुठे चुली इथं का बाहेर घालायचं की बाहेर घालणार की आतमध्ये? आतमध्ये. बाहेर घालू. बाहेर नको, इथं ऊन येईल आता. आत घालू. आत घालू. गॅस आहे का तुमच्याकडे? गॅस नाही, आमची गॅस बंद आहे. आली गेला मुद्दा म्हणते. गेलाही सुकले तिकडे. सांगेल अनिल. फायनली सोप्पांच्या आईने घरी बारीक करून घेतलं नाही, हे बघा. आता शिजवून निघाला. खाऊन बघतो एक कसा झालाय. कसा आहे ता? कसा आहे ता? कोवला. आता शिजवणार. बरीच मेहनत केलं. खूप कष्टाच्या प्रयत्नानंतर इकडं आमचं शिव जेवायला बसलंय. चपाती आणि छोटू ड्रायव्हर. चला आता मस्त घरी शिजवूया फणसाची भाजी. सुरुवातीला घरी धुवून घेते व्यवस्थित. इकडे मसाल्याचं पॅकेट आणलं नाही. दिसतं काय कालू दिसतं मग.
घबरा. तर फायनली मित्रांनो सोपांच्या आईने तिखट मीठ वगैरे लावून घेतलंय गऱ्यांना. आणि चिकन मसाला कुठे आहे? टाकलास पण तिला जरा गडबड झाले. सगळं फोडणीचं साहित्य टाकलं नाही तिने. तेल वगैरे. तेल काय काय टाकलंस? काय काय टाकलं त्याच्यात? भवरे टाकल्या, हा जिरं टाकलं हा आणि गरम मसाला टाकला. चिकन मसाला कढीपत्त्या हा टाक. झालं लावून घेतलं होतं अगोदर ना. हा, मध्ये सांगायला नको मला. टाकलं. टाक टाक. मस्त चुलीवर बनवते. व्यवस्थित शिजव. कड येऊ दे व्यवस्थित. गरे व्यवस्थित शिजू दे. पाणी लागेल ना. पाणी घालता जरासा. गरजेप्रमाणे पाणी टाकलंय. आता कढ यायची वाट बघायची. असा कड आला की खायला घ्यायचे. हा ओके थोडा वेळ वाट बघूया. फायनली भाजी तयार झालेली आहे. हे बघा छान असा वास येतोय. मस्त आहे की. आता खाणार आहे आम्ही. दाखवतो तुम्हाला. चल गे. मस्त पैकी आम्ही आता एकत्र बसणार आहे खायला. तर मित्रांनो आता डायरेक्ट जेवायलाच घेतले. वाजलेत बरोबर 12 वाजले. मस्त आहे की गऱ्याची पंगत बसले गरे खायला आम्ही. आणि डायरेक्ट जेवायलाच घेतलंय. भाकरी आहे, चटणी आहे. चटणी कसली आहे? मिरचीची. वाटाण्याची भाजी आहे, डाळ भात, मस्त की भाकरी. सोप्पाने जेवायला सुरुवात पण केली. गरे बघा किती घेतला नाही. एक नंबर मस्त झालेत. मी पण खाऊन बघतो. नाही बघूया ना. ना मस्त झालं. कोवलं होतं जरा धुवून घ्यायला. परत एक दिवस करूया. मित्रांनो जेवायला मस्त की जेवतो. आमच्यावर आता चिवू पण आले. चिवू खाऊन बघ. मस्त झालेत. काय तुला कुठं आहे? ये आई शहरातलं खा जरासा. तर मित्रांनो जेवायला मस्त की पहिला आधी जेवून घेतो. आता राहत नाही. वाजलेत पण भरपूर भूक लागली. जरा पाणी ते माझं. सोपाने अर्ध जेवण संपवलं पण. चला सोपानला घरी जास्तच आवडले दिसतात कारण त्यानं परत घेऊन आलाय. हा आहे ना. माझे संपतायत अजून. भात वगैरे संपवला आणि आता मस्त घरी खातोय. फायनली जेवण वगैरे झालंय आणि आता ब्लॉगचा शेवट करतोय. कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर करा. नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा. आपण भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.